नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमची डायरेक्ट मुलाखतीद्वारे सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज जे आहेत ते अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। अर्ज करण्याची तारीख जी आहे ते 15 ते 17 जुलै अशी 3 दिवस असणार आहे आणि अर्ज आपल्याला कार्यालयीन वेळेमध्ये त्या ठिकाणी सादर करायचे आहेत। आता या ठिकाणी कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला तिथे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे आणि सॅलरी किती असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राइब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही। तर बघा, आपल्याला ऑनलाईन अर्ज जे करायचे आहेत ते ऑनलाईन अर्ज 15 ते 17 जुलै 2026 पर्यंत करायचे आहे। अर्जाची वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण अर्ज करू शकतो। आता आपले जे अर्ज असणार आहेत ते अर्ज कोणत्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत तर आस्थापना 4 सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी तुमचे जे अर्ज असणार आहेत ते अर्ज स्वीकारले जाणार आहे आणि तुमची मुलाखत जी असणार आहे ती मुलाखत 21/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुमची मुलाखत असणार आहे। आयुक्त यांचे बैठक कक्ष जे असणार आहे त्या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे। आता बघा, इथं काय म्हटलेलं आहे, सोलापूर महानगरपालिकेकडे खालील नमूद विविध संवर्गातील पदे विविध कामकाजाकरता तात्पुरत्या स्वरूपात भरणेकामी पदासमोर विहित केलेल्या अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांची नामिका सूची तयार करण्याकरता यांच्याकडून वर नमूद केलेल्या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत। त्याच्यामध्ये पहिलं पद बघा कोणतं आहे, सहाय्यक अभियंता पद आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावर किमान 3 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेली जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला इथं बघा मानधन किती असणार आहे तर 56,100 रुपये इतकं मानधन असणार आहे। पुढची पोस्ट आहे बघा, कनिष्ठ अभियंता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे आणि नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं देखील आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे 38,600 रुपये इतकी। आलं का लक्षात? चला पुढचं पद बघूया, कनिष्ठ अभियंता सहाय्यक मान्यताप्राप्त अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक आहे आणि तुमच्यासाठी सॅलरी असणार आहे 29,200 रुपये। आता पुढचं पद आहे वरिष्ठ मुख्य लेखनिक जे आहे त्याचं पद असणार आहे। त्याचं बघा इथं क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर बघा, राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा जी आहे ती परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणं किंवा शासनमान्य समकक्ष असलेली एक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक आहे। या सगळ्या पात्रता ज्या आहेत या सगळ्या पात्रता तुमच्या वरिष्ठ मुख्य लेखनिक यासाठी असणार आहे आणि सॅलरी तुम्हाला इथं 29,200 रुपये इतकी दिली जाणार आहे। पुढचे बघा, जागा कोणती आहे, पद कोणतं आहे, वरिष्ठ श्रेणी लिपिक शासनमान्य प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमची असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे। MSCIT देखील तुम्हाला इथं उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला इथं सॅलरी भेटणार आहे 25,500 रुपये इतकी। पुढची जागा बघा काय आहे, पुढचं पद बघा काय आहे, कनिष्ठ श्रेणी लिपिक शासन मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे। याच्यासाठी देखील तुम्हाला मराठीचं टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजीचं टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे आणि तुमचं MSCIT उत्तीर्ण तुम्ही पाहिजे। त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे 19,900 रुपये इतकी। चला काय आता इथं अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया थोडक्यात।
सदरची नियुक्ती सूचीबद्ध कालमर्यादेपुरती असून त्याचे मासिक पारिश्रमिक एकवट मानधनवर नमूद प्रमाणे राहील। त्याचबरोबर बघा, ठराविक कालावधी करता नियुक्ती देण्यात असल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचा, सामावून घेण्याचा वा नियमित सेवेत इतर कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार हक्क नसेल। नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी पूर्वसूचना न देता एकवट मानधनावरील नियुक्ती अधिकारी कर्मचारी यांची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील। त्याचबरोबर बघा, ठराविक कालावधी करता नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी। त्याचबरोबर बघा, ठराविक कालावधी करता नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक आहे। अर्जदार आणि अर्जासोबत संबंधित विभागातून ज्या पदावर सेवानिवृत्त झाले आहेत त्या आदेशाची प्रत व विभागीय चौकशी कारवाई प्रस्तावित नसल्याचा दाखला अर्जासोबत करणे आवश्यक राहणार आहे। त्याचबरोबर बघा, ठराविक कालावधी करता नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती तथा अनुषंगिक सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे त्यांच्यासाठी आवश्यक राहणार आहे। आणि ठराविक कालावधी करता नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील। त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेली प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन त्यांच्या कामाचे मूल्यमापन करतील। सदरची सेवा ही 6 महिन्यापासून ते 2 वर्षाच्या मर्यादेकरता राहणार आहे। तथापि नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीमधील कामकाजाचे मूल्यमापन प्रति 6 महिने कालावधीनंतर करण्यात येईल। कामकाजाचा उत्कृष्ट असल्यावरच त्यांना पुढे मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे। आणि सेवानिवृत्त अधिकारी यांची वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा जास्त असू नये। कामकाज करणे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजेत। आणि सोलापूर महानगरपालिकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास वरील तक्त्यात नमूद अर्हता शिथिल करण्यात येणार आहे असं देखील म्हटलेलं आहे। तर बघा, जे या ठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे आहे आणि इंटरव्ह्यूला 21/7/2026 रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे मित्रांनो। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।